अमरावती शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। या निमित्त शहरात रॅली देखील काढण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत रूट मार्च काढला आहे। राजापेठ, नागपुरी गेट, पठाण चौक, कोल्हापुरी गेट, हनुमान नगर, जैन मंदिर, सराफा बाजार, साबनपुरा मस्जिद, गांधी चौक येथून राजकमल चौकापर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला आहे। ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त शिवजयंतीच्या निमित्ताने असणार आहे। अमरावती शहरामध्ये उद्या शिवजयंती साजरी होणार आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव हे साजरे होणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने आज रूट मार्च करण्यात आला होता। याचा उद्देश हा सर्व नागरिकांना उद्याच्या ज्या उत्सवानिमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त आमच्या सर्व फोर्सला एरिया डॉमिनेशन आणि एरियाची ओळख व्हावी आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये एक चांगला मेसेज जावा याकरता हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता। आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही रूट मार्च बडनेरा एरियामध्ये आयोजित केलेला आहे। आत्ता काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ मुख्य मिरवणूक मार्गावर आम्ही रूट मार्च आयोजित केला आहे। पूर्ण शहरामध्ये आमची डिस्ट्रिक्ट पोलीस असतील, अमरावती शहर पोलीसचा बंदोबस्त असेल, आमची RCP, QRT, त्याचबरोबर नागपूर या ठिकाणाहून आलेली एक SRPF कंपनी आणि संपूर्ण शहरातील सगळ्या पोलीस स्टेशनचे ACP, DCP आणि स्टाफ अधिकारी हे सगळे हजर असतील। सर, अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर मागच्या 2 वर्षापूर्वी पुतळा बसवला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। अशा प्रकारे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली। नाही, तसं काही यावर्षी हे होणार नाही। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न यावर्षी निर्माण होऊ देणार नाही। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।